मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये सामील होणारा पहिला गड कोणता असेल तर तो किल्ला म्हणजेच प्रचंडगड, अर्थातच तोरणा किल्ला. जर तुम्हाला या स्वराज्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला या स्वराज्यामध्ये असणाऱ्या प्रचंडगडाबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. वेलकम बॅक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आपला होस्ट ट्रॅव्हल बॅकपॅकर बाय राहुल. आज आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळणार आहे प्रचंडगड म्हणजेच तोरणागड, आणि हा माझा पहिला ब्लॉग असणार जो मी मराठीत करतो आहे. तर आपल्या सर्वांचं प्रेम असू द्या या ब्लॉगवर. आणि मागे निसर्ग बघू शकता किती सुंदर आहे ना. प्रचंडगड, हा प्रचंडगड जो आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या 16व्या वयाच्या वर्षीला हा गड आपल्या ताब्यात घेतलेला होता. सो या गडाबद्दल मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सर्व माहिती देणार, आणि आपण तिथे कसे पोहोचू शकता, काय अवशेष आहे, काय तिथली हिस्ट्री आहे, हे सर्व आपल्याला कळणार या ब्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग आपण नक्कीच पूर्ण एंडपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो आता मी वळतो आपल्या तोरणागडाकडे. सो आपण भेटूया पायवाटाला. चला, तोपर्यंत आपण नेचरचं अनुभव घ्या. मी तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट्स शूट केलेले दाखवतोय. तर मित्रांनो, मी तोरणागडाचा बेस पॉईंटला पोहोचलेलो आहे. माझा मागे जो आहे पार्किंग एरिया आहे, इथे आपण पार्क करू शकतो आपली 2 व्हीलर आणि 4 व्हीलर. 2 व्हीलरचे जे चार्जेस आहे ते 30 रुपीज आहे, आणि 4 व्हीलरचे अराऊंड 60 रुपीज आहे. आणि इथं ना आपली पायवाट सुरू होणार, आणि माझा मागे जे बघू शकता, जे धुक्यात दिसते तुम्हाला, तोच आपला तोरणागड आहे. तर आता मी ट्रेकला सुरुवात करतो आणि पुढे जाऊया. आता इथे सिमेंट रोड संपलेला आहे, आणि इथे एक ऑलरेडी सूचना बोर्ड लावलेला आहे, जिथे आपण बघू शकता 9 वाजता सुमारे सकाळला आपण ट्रेकची सुरुवात करू शकता, आणि सायंकाळचा 5 वाजेच्या आधीच जे आहे आपल्याला ट्रेक संपवून परत यावं लागतो. आपण इथे काही थांबवू शकत नाही, आणि ट्रेक सुरू करताच कठीण रस्ता जो आहे सुरू झालेला आहे. आणि या गडाची जी आहे पायवाट आपल्याला स्टीफच मिळणार. असं फक्त 1-2 जागीच आहे जिथे आपल्याला नॉर्मल चालावं लागणार. सो आपण बघू शकता इथनं आपण सरळ जाणार आहोत. तर पुढे जाऊया आपण. जस्ट ट्रेकला सुरुवात झाली. आता मी थोडं लवकर जाणार जोपर्यंत मी जाऊ शकतो. देन आपण बघूया समोर आणखी काय काय एक्सप्लोअर करायला मिळतं. बोललो होतो ना, महाराष्ट्रामध्ये स्वर्ग जर बघायचं असेल तर मान्सूनमध्ये तुम्ही सह्याद्रीला येऊन बघा. हे आहे स्वर्ग. सो आता आपण जे आहे या पायवाट थ्रू जाऊया, आणि ते जे दिसतं आहे तिथे एक छोटं टेंट आहे, त्या मार्गाने आपल्याला तो गड चढत आपल्याला तोरणागडाचा टॉपला जायचं आहे. तर वाढूया पुढे. आज सॅटर्डे आहे. मी थोडं लवकर निघालेलो होतो पुणेवरनं अराऊंड 5:30ला, आणि मी जो मार्ग घेतलेला तो खडकवासला सिंहगड रोड होता, आणि तो रोड एवढं ऑफ रोडिंग झालेलं ना. एकतर दरीतला रोड होता, आणि एका साईडला खाई, आणि रस्ते कच्चे होते. खूप डिफिकल्ट वाटलेला मला तो रोड. आणि दुसरा रस्ता, जर आपण चांगला रस्ता बघत असेल तर कात्रज मार्गी जो आहे, आपण कात्रज टनल मार्गी थ्रू येऊ शकता. तो मार्ग आपल्याला खूप छान मिळणार आणि लवकर पण पोहोचणार. बट जरा तुम्हाला डोंगरामधनं जायचं असेल, थोडं ॲडव्हेंचर हवं असेल, तर तुम्ही सिंहगड मार्ग घेऊ शकता, जो तुम्हाला 1-2 गावमधनं तोरणागडाला आणेल. ऑलरेडी माझे पाय स्लिप व्हायला लागले आहेत, बघू शकता आपण.
इथे जे आहे खूप किचड आहे. होपफुली आपण ट्रेक तर कंप्लीट करूयाच. पावसाळ्यांमध्ये इथे शेवाळ असतं, तर पाय स्लिप होण्याची खूप जास्त चान्सेस असतात. तर आपण जे आहे ट्रेकिंग शूज घालून यावे, म्हणजे इथनं पाय स्लिप नाही होणार आपले. जाताना जर तुम्ही दमला असेल तर तुम्हाला असे चेअर आणि इथे तुम्हाला निंबू पाणी, चहा, मॅगी वगैरे मिळणार. ते आपण खाऊ शकता. थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर तुम्ही समोर जाऊ शकता. पण आता मला काही नको आहे. येताना मी बघील, बिकॉज मॉर्निंगला जे आहे मी थोडं लाईट ब्रेकफास्ट करूनच निघालेलो होतो. आणि ट्रेकला मोस्टली मी हेवी खात असतो, बट आज तेवढं हेवी नाही खाल्लेलं बिकॉज पोट बरोबर नाही राव. सो बघूया आणखी किती चढायचं. सुमारे आणखी मला तरी वाटतं 1.5 तास पुन्हा लागेल मला गडावर पोचायला, बाले किल्ल्याला. ही थकलेली आहे, खूप जास्त थकलेली आहे. हिलाच खूप आवड होती की ट्रेकला जाऊया. आणि आता म्हणते तू नाही थकलास काय. तर मी बिलकुल नाही थकलेलो आहे. सवय असल्यामुळे एवढं काही वाटत नाही. आता इथे पॅच असं आहे की पाय स्लिप होणारच निम्मा, तरी पण काळजीपूर्वक मी चढतो. आधी जे आहे इथे अशा पायऱ्या दिसत आहेत ना तुम्हाला, ते बनवल्या गेलेल्या होत्या, पण मुघलांनी, तुम्हाला माहितीच आहे आपल्या किल्ल्याचे काय दुर्दशा केलेली आहे. पण तरीसुद्धा आपण आणि आपल्या मित्र सहभागींनी आपल्या ह्या पुजायला पाहिजे, वाचवायला पाहिजे. हा निसर्ग खूप सुंदर आहे आणि गड किल्ले त्यात आपले राजांच्या आठवणी आहेत, ते आपल्याला बाळगायला पाहिजे. थोडं वर आलेलो आणि मागे बघू शकता किती धुकं आहे आणि वारं एवढं जोराचं सुरू आहे ना, विचारू नको. असं बारीक बारीक थेंब लागते पावसाचे आणि हा वारा खूपच छान वाटते. आणि विकेंड असूनसुद्धा इथे काहीच गर्दी नाही आहे, तर आणखीच छान वाटते. एक पीस आहे इथे, शांती आहे, सुख आहे. सह्याद्रीमध्ये सुख हे बोलतात ना खरं आहे. अनुभवाल जेव्हा तुम्ही सह्याद्रीत या. गडावर बघू शकता अशा प्रकारचे कचरापेटी जे आहेत. सो तुम्ही रॅपर्स किंवा बॉटल्स जे काही आहे ते तिथे आपल्यासोबत कॅरी करा, अदरवाईज डस्टबिनमध्ये टाकू शकता. पण गडावर कुठे फेका नको. स्वच्छ ठेवा गड, किल्ले किंवा निसर्ग. समोर जर आता जाणार तर या साईडला जे आहे दरी आहे. दरी असल्यामुळे इथे जे आहे लोखंडाचे रॉड ते लावलेले आहे सपोर्टसाठी, जेणेकरून काही अपघात नको व्हायला. आणि जरी तुम्ही दमले असणार तरी तुम्ही याला पकडून चढू शकता गड. आणि इथनं पुढे असंच राहणार आहे. बघूया किती दूरपर्यंत असं आहे. मोस्टली गडाचा जो दार आहे त्यास थोडा अलीकडेच जे आहे तिथपर्यंत असे लोखंडाचे खांबे आहे, मला जेणेकरून माहिती आहे. आपण बघूया समोर. इथनं थोडं जे आहे कठीण आहे, बघू शकता तुम्ही. हा जो पॅच आहे खूप स्लिपरी आहे आणि डिफिकल्ट आहे. आणि या साईडला काही पकडायला नाही तुम्हाला, या साईडला आहे, पण चढाव आपल्याला तिथनंच लागेल. तो आपण प्रयत्न करूया. तो आता माझ्या मागे जी आहे खूप लहानशी मुलगी आहे, ती हार्डली 5 वर्षाची असेल किंवा कमीच. ती येणार. बघा, आईवडिलांचं कौतुक आहे मला. म्हणजे ते आईवडील आत्तासुद्धा लहान मुलांना घेऊन येत आहे, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ट्रेकला. त्यांना हिस्ट्री आत्तापासून माहिती आहे. आम्ही फक्त पुस्तकात वाचलेली, पण ती मुलं आता बघते आहेत. किती सुंदर गोष्ट आहे, किती छान गोष्ट आहे. तर आपण चढूया इथनं. थोडं सपोर्ट लागतं आहे. थोडं समोर जातो. सुमारे जेव्हा आपले महाराज इथे होते त्यावेळेला या जागी पायऱ्या होत्यात, पण खूप वर्ष झालेत तर त्या आता पायऱ्या जे आहे राहिल्या नाही.
बट पायवाट नेमकी आहे. नसेल की काय सोपी 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 काही नसतं. बघू शकता आधी जे आहे इथे खाचे आहेत पायऱ्यांचे. हा एक मार्ग होता आधी वर जाण्याचा, पण जो सोपा मार्ग आहे तो या साईडनी आहे, तर इथनंसुद्धा वर जाऊ शकता. बट मला ते अनुभव करायचा आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तर मी इथनंच जाणार. इथे पण स्लिपरी आहे, पण एवढं कठीण नाही वाटते मला, उलट इझी वाटते. पाय ठेवायला खूप सोपं आहे. पाय स्लिप झालेलं होतं माझं आता, बिकॉज दोन्ही हात मी सोडलेले होते. वाचलोच बऱ्याचपैकी. इथनं तर बघूच शकता खूप जास्त स्टीफ आहे आणि मोठे मोठे दगड आहेत. बघूया, थोडं 1 मिनटाचा ब्रेक हवाच. फारसा वेळ झाला ब्रेक घेतलेला नाही मी. नाही दादा, तू आधी जा. पायऱ्या ज्या कोरीव पायऱ्या आहे ते केलेलं आहे आणि थोड्या स्लिपरी असल्यामुळे दोन्ही साईडला जे आहे आपल्याला पकडायला आहे इथे रॉड. आपण जाणार तिथे आता. पायऱ्या जे बघू शकता ते किती मेंटेन आहे. थोडं याला रिनोव्हेट केलेलं आहे. हे जे आहे सिमेंटनी थोडं याला रिनोव्हेट केलेलं आहे. मेन दरवाजा या साईडला आहे, तर आपण आता तिथेच चाललो आहे. त्या दरवाजाची एक खासियत आहे जी तुम्हाला पुढे दिसणार. तर चला. इथे पायऱ्या खचलेल्या आहेत थोड्या, इथे बघू शकता. आणि हे जे पायऱ्या आहेत ते बांधलेले आहे म्हणून आपल्याला हे थोडं सोपं झालेलं आहे. सुमारे आपल्याला 1.5 ते 2 तास लागलेले आणि आपण आता पोचलेलो आहे किल्ल्याचा मेन डोरला. आणि ही दगडं बघू शकता किती मोठी दगड आहे आणि दगडांवर दगड ठेवलेले आहे. आता हा जो आहे पॅच आपण बघू शकता, जसं आपण मान वळवतो त्या प्रकारे आपल्याला इथे वळावं लागतं आणि आपल्याला दार दिसतं. आणि आता पण हा दार बघाल तर याची जी स्थिती आहे खूपच छान आहे. इवन हा गड खूप जास्त मेंटेन असं वाटतं आहे मला. सुमारे आपण बघू शकता दोन्ही साईडला इथे पारेकरी जे आहे ते थांबू शकले पाहिजे, त्यासाठी जागा आहे. आणि समोर पुन्हा पाऊलवाट आहे, पायऱ्या आहेत आणि वातावरण तर खूपच जास्त सुंदर आहे. फॉग आहे, झाडी आहे, हलका हलका वारा सुरू आहे. खूपच मस्त वाटतं इथे. आपण थोडं समोर जाऊया. तर मित्रांनो, गडाला तोरणा गडच का म्हटले जातात यामागचे 2 कारण सांगितले गेले आहेत. जसं मी तुम्हाला आधी बोललेलो, महाराजांनी या गडाला जिंकून स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं होतं म्हणून तोरणागड. आणि दुसरं कारण म्हणजे गडाचा भोवताल तोरणा जातीची खूप सारी झाडी आहेत, तर या झाडीवरनंच याला तोरणागड असे नाव देण्यात आले आहे. आपण या जागी बघू शकता तोरणागड म्हणजे प्रचंड गड, याची पूर्ण माहिती दिलेली आहे. पूर्ण नकाशा जो आहे ते इथे आहे. इथे आपण बघू शकता बाले किल्ला, बुधम्माची, कोंकण दरवाजा आणि बाकी ज्या गोष्टी आहेत ते पिण्याचे टाके वगैरे सर्वच काही इथे माहिती दिलेली आहे. इवन आपण इथे सर्व माहिती वाचू शकता जे आहे. आता या साईडनी जर आपण वर गेलो तर आपल्याला खोकड टाके म्हणजे पिण्याचे पाण्याचे टाके आहेत, तिथे आपण जाऊया आधी. तर हा टाका आपण बघू शकता, खूप मोठं टाका आहे आणि पाणी यातलं एवढं स्वच्छ आहे, पूर्ण निळसर पाणी दिसतंय. इवन ट्रान्सपरंट खाली जे दगड आहेत ना ते सुद्धा दिसत आहे. या साईडला जे आहे आपण बघू शकता ती पण खूप जुनी जी आहे घरं, म्हणजे त्यावेळेला इथे लोक राहत असणार.
ते सुद्धा आपण इथे बघू शकता. आता कळतंय मला इथे प्रचंडगड याला का नाव दिलं आहे, कारण मी कुठनं येतोय कुठे चाललो आहे मला काहीच कळेना असं झालं आहे. एवढं मोठं परिसर आहे या गडाचं आणि धुकं तर विचारा नको. मी मंदिरचा रस्त्याने निघालो होतो, अख्खं ते गोल वाट फिरून मी आता इथे कुठे आलो आहे. मला इथे काहीतरी दिसतंय, मोस्टली इथेच मंदिर असायला हवं. आता मी आलेलो आहे तोरणेश्वर महादेव मंदिर. आपण बघू शकता माझ्या मागे जो आहे मंदिर आहे, मी मंदिरात जातो आणि दर्शन घेतो आहे. हे मंदिर भरपूर जुनं मंदिर आहे. आपण बघू शकता नंदीची प्रतिमा आहे आणि शिवलिंग जे आहे कोरलेलं शिवलिंग आहे दगडात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंदिराच्या बाहेर आपल्याला दगडी खांबे पाहायला मिळतात. या दगडांना वीरगड आणि सतीशिडा म्हणतात. आता वीरगड म्हणजे काय, तर एखाद्या पुरुषाला युद्धामध्ये वीरमरण प्राप्त झालं, त्या वीर पुरुषाच्या समर्थात त्याचं जीवनचित्र अशा दगडी शिडांवर शिल्पाच्या माध्यमातून रेखाटलं जायचं, त्याला वीरगड असे म्हणतात. आणि सतीशिडा म्हणजे ज्या पुरुषाला वीरमरण प्राप्त झालं होतं त्याच्या स्त्रियांना सती जावं लागायचं, तर त्या स्त्रियांच्या समर्थात अशी शिडा उभारली जायची, त्यांना सतीशिडा म्हणतात. शिव मंदिरचं दर्शन झाल्यावर लगेच तुम्ही इथे बघाल समोरच त्याच्या डाव्या साईडला मोगाई देवीचं मंदिर आहे. इथे पण आपण जाऊन बघूया. मंदिर थोडं रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे, बट मंदिर खूपच सुंदर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पण इथे प्रतिमा ठेवल्या गेलेली आहे. निजामशहाच्या अस्तानंतर बहुतांश हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. इतकंच काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 साली मिर्जाजी जयसिंगसोबत पुरंदरचा तह केला होता. त्या तहमध्ये देखील सुद्धा हा किल्ला महाराजांच्या ताब्यात होता. पण पुढे जाऊन जेव्हा संभाजीराजांची हत्या करण्यात आली, त्यानंतर मुघलांनी या स्वराज्यामध्ये थांब मांडून बसले होते आणि मुघलांनी हा गड जिंकून घेतला होता. पण तो काही क्षणासाठीच मुघलांकडे होता. पुढे जाऊन तो शंकर नारायण सचिवांच्या नेतृत्वाने हा किल्ला पुन्हा स्वराज्यात परत घेण्यात आला. हा बघा, हा तोरणेश्वर महादेव मंदिर आहे. इथे लगेच तुम्हाला दुसरं बोर्ड दिसेल कोंकण दरवाजा. तर या साईडला आपल्याला जायचं आहे. मी आता तिथेच जाणार. मेन जे दरवाजे आहे तेच आहे एक जो एंटर केलेला, आणि हा कोंकण दरवाजा. शिव मंदिर जे होतं, शिव मंदिराचं थोडंच डाऊन साईडला जर गेलं तर तिथे एक पाण्याचं साचं होतं आणि मी कोंकण दरवाजाकडे आलो आहे. तर इथे आपण बघू शकता हा जो आहे हा एक पाण्याचा टाका आहे. हा पण बराच मोठा आहे आणि पाणी इथलं एवढं शुद्ध पाणी आहे की आपण पिऊ शकतो. इथे जेवढे पण टाके आहे तिथलं पाणी आपण पिऊ शकतो. गडावरचं पाणी एवढं स्वच्छ असतं की आपल्याला मिनरल वॉटर जे आहे ते यासमोर काहीच नाही आहे. तर आता आपण जाऊया कोंकण दरवाजाकडे. मी थोडं चुकीच्या रस्त्याने आलो आहे, मला ती पायवाट घ्यायची होती, त्या पायवाटनी जातो आहे मी आता. आता आपण जे बघत आहात ते हनुमान बुर्ज आहे. यावरून आपण संपूर्ण झुंजार माची बघू शकतो, पण धुकं असल्यामुळे मी आता कोंकण दरवाजाकडे चाललो आहे. माझा मागे जे बघाल आता इथनं झुंजार माची जी आहे त्यासाठी रस्ता आहे. आपल्याला लोखंडी पायऱ्या आहेत, त्या उतरून खाली जावं लागतं आणि ते थोडं अवघड आहेत. तर इथनं आपण उतरून जे आहे खाली जाऊ शकता, मग तिथनं पुन्हा तुम्हाला पायवाट मिळेल. माझा मागे जो आपण बघतो आहे हा कोकण दरवाजा आहे. म्हणजे गडाला 2 दारं होतं, ते एक बाले किल्ल्याचं आणि हे कोकणगडाचं. याला पण पायवाट आहे. हा रस्ता जो आहे थोडा डिफिकल्ट आहे, हा दुसरीकडनं येतो. आणि आपण बघू शकता इथे पण जे आहे आर्किटेक्चर अँड जे कन्स्ट्रक्शन म्हणू शकता, दाराचं जे आर्किटेक्ट आहे खूपच सुंदर आहे. आणि आतमध्ये जर आपण आलो तर इथे आपण बघू शकता किती मोठं पटांगणसारखं आहे. इथे पायऱ्या आणि देखरेखरू जे आहे ते शिपाई इथनं वर चढूया आपण थोडं. इथनं जे आहे पूर्ण व्ह्यू दिसत होतं. कोंकण दरवाजाला जे प्रोटेक्ट आहे ते इथनं होऊ शकत होतं. इथनं आपण खाली बघू शकता.
फायनली ट्रेक संपलेला आहे माझा. पण हे जे दृश्य दिसतंय ना मला, हा निसर्ग किती अद्भुत आहे बघा. पूर्ण फॉग आहे एक साईडला पूर्ण खाली एक साईड दिसते. किती सुंदर वाटतं. जाताना एवढं काहीच क्लिअर विजिबिलिटी नव्हती, बट आता आलेली आहे आणि थोडीफार ऊन होती, ती पण चाललेली आहे. शेट. आय होप मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असणार. आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड कमेंट करून सांगा कसं वाटलं आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवे असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबणं नको विसरा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत असणार. आणि त्याचसोबत हा एक्सपिरियन्स खूपच छान होता माझ्यासाठी. मी 2 वर्षापासून प्लॅन केलेलं होतं की राजगड, रायगड आणि तोरणा फोर्ट करायचं. फायनली मी तोरणा फोर्ट केलेला आहे. नेक्स्ट फोर्ट पण मी एक्सप्लोअर करणार लवकरच. आणि त्याचसोबत हा ब्लॉग इथेच एंड करूया. टिल देन टेक केअर, बाय, धन्यवाद.